नमस्कार मित्र, स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये. आपण मराठवाड्यातील उच्च शिक्षणाचे वास्तव यावरती एक सीरीज बनवत आहोत आणि त्या सीरीजमधला हा पुढचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की प्राचार्यांचं वास्तव काय आहे आणि त्यांची भूमिका काय आहे. प्राचार्य हे एक अतिशय महत्त्वाचं पद महाविद्यालयामध्ये आहे, ज्या पदावरती एकूणच सर्व महाविद्यालयाची धुरा जी आहे ती अवलंबून असते आणि नेमकं त्या पदाचा वापर आज कशा पद्धतीनं होत आहे किंवा प्राचार्य एकूण कशा पद्धतीनं वागत आहेत, त्यांच्या दोन्हीही बाजू म्हणजे त्यांचं स्वतःचं या ठिकाणी वागणं आणि त्यानंतर त्यांना ज्या काही म्हणजे इच्छा नसताना कराव्या लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलही आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. तर प्राचार्य म्हणजे प्रशासन, त्यांची भूमिका आणि ते जे वास्तव आहे या दोन्ही गोष्टी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर पहिली बाजू सुरुवातीला पाहूया आपण की प्राचार्य हा अतिशय महत्त्वाचा घटक एखाद्या महाविद्यालयामधला असतो. तो दुवा असतो स्टाफ आणि व्यवस्थापन यामध्ये आणि त्याची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची भूमिका असते. कोणतंही काम, कोणत्याही गोष्टीची अंमलबजावणी जर करायची असेल तर ते प्राचार्य या ठिकाणी करून घेत असतात. म्हणून ते अतिशय महत्त्वाचा दुवा किंवा ज्याला आपण मीडिएटर अशा पद्धतीने म्हणू शकतो. दोन्हीमध्ये संतुलन म्हणजे व्यवस्थापन आणि शिक्षक किंवा इतर जो स्टाफ आहे यामध्ये संतुलन ठेवण्याचं काम हे प्राचार्य या ठिकाणी करत असतात. परंतु एकूणच मराठवाड्यामधली जर परिस्थिती आपण पाहिली तर हे चित्र अतिशय बदललेलं आपल्याला पाहायला मिळतील. पूर्वी ज्या पद्धतीने प्राचार्य काम करायचे किंवा प्राचार्यांच्या नावे एखादं महाविद्यालय ओळखलं जायचं, आज तशा प्रकारची ओळख कुठल्याही महाविद्यालयाला राहिलेली नाही आणि यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ज्या कुप्रवृत्ती आहेत त्या आलेल्या आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी कुप्रवृत्ती आहे ती म्हणजे प्राचार्य आज आपल्याला ब्रोकर म्हणून वागताना दिसतो. आता ही जी मी या ठिकाणी बोलतोय ते सर्व प्राचार्यांबद्दल नाही, याच्यामध्ये काही अपवाद देखील असतील, परंतु मराठवाड्यातले जास्तीत जास्त प्राचार्य हे या कॅटेगरीमध्ये त्या ठिकाणी ऑलरेडी आलेले आहेत. ब्रोकर मराठीमध्ये त्याला अतिशय वाईट अशा प्रकारचा शब्द आहे, तो मी इथं वापरणार नाही, म्हणून इंग्रजी हा शब्द या ठिकाणी वापरतोय. अशा प्रकारचं काम ते या ठिकाणी करत आहेत. याचं कारण असं आहे की शिक्षकांची आर्थिक व मानसिक पिळवणूक मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. मग ती व्यवस्थापनाच्या पातळीवरती, प्रशासनाच्या पातळीवरती आणि प्राचार्यांकडून देखील मोठ्या प्रमाणामध्ये ही होताना आपल्याला पाहायला मिळते. प्राचार्य हा त्यांच्यामध्ये संतुलन ठेवण्याऐवजी संतुलन बिघडण्याचं मोठ्या प्रमाणात काम करताना आज आपल्याला पाहायला मिळतात. जेडी ऑफिसला देखील दलाली या ठिकाणी हे करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. कुठलंही काम असो, एखाद्या प्राध्यापकाचं किंवा शिक्षकाचं, मग ती पदोन्नती असो किंवा त्यांचं प्रमोशन, कुठल्याही काम असो, त्यामध्ये अडथळे आणण्याचं काम मोठ्या प्रमाणात आज आपल्याला होताना पाहायला मिळतंय आणि यातून त्या शिक्षकांची एकूणच तिथलं जे शैक्षणिक वातावरण आहे हे खराब होतं आणि त्यातून कुठलीही प्रगती होत नाही. किंवा आज आपण जे चित्र पाहतोय मराठवाड्यामध्ये की विद्यार्थी येत नाहीत, त्यामागं अशा प्रकारचं देखील मोठं कारण त्या ठिकाणी आहे. कारण ज्याला आपण कंडुसिव्ह ॲटमॉस्फिअर फॉर टीचिंग, लर्निंग आणि इव्हॅल्युएशन म्हणतो, ते कुठंही होताना आपल्याला दिसत नाही. म्हणून ही जी पिळवणूक आहे ती फार मोठ्या प्रमाणात आज सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि मग कुठल्याही कामासाठी त्याला त्रास देण्यात येतो त्या शिक्षकाला आणि हा त्रास प्राचार्यांकडून मोठ्या प्रमाणात होतो. असं कितीतरी प्राचार्यांची उदाहरणं या ठिकाणी मी देऊ शकतो, परंतु कोणाचंही नाव आपल्याला या ठिकाणी घ्यायचं नाही, कारण आपण जो विचार करत आहोत तो सारासार विचार करत आहोत आणि ही जी परिस्थिती अतिशय गंभीर अशा प्रकारची आहे. ते प्राचार्य या ठिकाणी डायरेक्ट ब्रोकर म्हणून काम करत आहेत. मग या व्यवस्थेमध्ये अतिशय खालच्या पातळीला जाऊन हे सगळं सुरू आहे. त्यामुळं मराठवाड्यातलं जे एकूणच शैक्षणिक वातावरण आहे ते बिघडलेलं आपल्याला पाहायला मिळते. कुठलाही प्राचार्य घ्या तुम्ही, त्याकडे दूरदृष्टी राहिलेली नाही किंवा त्याच्याकडे कुठलंही अकॅडमिक्स नाही. आज जर प्राचार्य तुम्ही पाहिलं एकूण मराठवाड्यामध्ये, तर सगळे प्राचार्य हे नॉन अकॅडमिक आहेत. म्हणजे स्वतःचं कुठलंही असं मोठं काम नाही, परंतु काहीतरी हुजरेगिरी करून, लांगुल चालन करून त्यांनी ती पदं मिळवलेली आहेत. अशांचा भरणा मोठ्या प्रमाणात आहेत. कुठलंही अकॅडमिक तुम्हाला या प्राचार्यांमध्ये पाहायला मिळणार नाही आणि याचा परिणाम असा झाला की पुढं तशाच प्रकारची व्यवस्था ही सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. ही सगळी प्राचार्य लोक जे आहेत ते खुर्चीला चिटकून आहेत की त्यांना खुर्ची सोडा वाटत नाही. काही केलं तरी खुर्ची या ठिकाणी त्यांची अतिशय प्रिय झालेली आहे आणि त्यासाठी ते काहीही करायला तयार आहेत. म्हणून महाविद्यालयामध्ये जर एखादा शिक्षक किंवा एखादा स्टाफ मेंबर चांगलं काम करत असेल किंवा काहीतरी पुढे जाण्यासाठी तो धडपडत असेल, तर त्याला दाबून टाकण्याचं काम आज प्राचार्यांमार्फत होताना आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतं. तुमच्या आजूबाजूला देखील अशी उदाहरणं तुम्हाला पाहायला मिळतील आणि याच्याही पुढे जाऊन या ठिकाणी हे जे प्राचार्य लोक आहेत हे लांगुल चालन किंवा हुजरेगिरी करण्यामध्ये पटाईत झालेले आहेत. म्हणजे आपल्याला ते पद मिळावं आणि त्यासाठीच आपण या ठिकाणी काम करावं, अशा प्रकारचं काम त्यांचं सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि यातून मग काय झालेलं आहे, त्यांना पद पैशाची प्रचंड हाव, संकुचित विचार हा
त्यांचा बळावलेला आहे. आणि पायाजवळच पाहणे, लांबचा विचार न करणे, एखाद्याला त्रास देणे, ह्या ज्या प्रवृत्ती आहेत त्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि याचे दुष्परिणाम एकूणच त्या सगळ्या शैक्षणिक संस्थेवरती, शैक्षणिक वातावरणावरती आपल्याला होताना दिसतात. अशाच प्राचार्यांची निवड केली जाते जे या ठिकाणी व्यवस्थापनाचं ऐकतात, त्यांची मर्जी सांभाळतात, त्यांच्या पुढे जात नाहीत, ही लांगुल चालन करतात, हुजरेगिरी करतात. म्हणून अशा प्राचार्यांचा भरणा तुम्हाला आज मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. याचे अनेक दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतात. आता याच्याही पलीकडं म्हणजे एवढ्यावरतीच ही लोकं थांबलेली नसून आज आपण पाहतो की हे प्राचार्य गुडघ्याला बाशिंग बांधून असे तयार झालेत की ते पैसे देऊन प्राचार्य होण्यासाठी स्पर्धेमध्ये उतरलेले आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला आपण सेवानिवृत्तीचे वय जवळ आले, परंतु आपल्याला काही एक्सटेन्शन मिळावं, पुढं आपल्याला काही वर्ष मिळावीत, म्हणून यांची हुजरेगिरी किंवा लांगुल चालन हे मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्यासाठी ते पैसे देखील मोजायला तयार आहेत. असे अनेक प्राचार्य आहेत आपल्याकडे की जे पैसे देऊन प्राचार्य त्या ठिकाणी झालेले आहेत. म्हणजे ही अतिशय गंभीर अशा प्रकारची बाब आहे, परंतु हे वास्तव आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि पुढं मग असे पैसे दिलेले प्राचार्य पुढं देखील त्याच पद्धतीने ती संस्था किंवा ती व्यवस्था चालवतात. त्यातून भरमसाठ पैसा दाबण्याचा ते प्रयत्न करतात. व्यवस्थापनाच्याही वेळप्रसंगी डोळ्यामध्ये या ठिकाणी धूळ फेकण्याचं काम हे प्राचार्य लोक करत असतात आणि अशा पद्धतीनं हा सगळा व्यापार किंवा व्यवहार त्या ठिकाणी सुरू आहे. आणि म्हणून हे जे प्राचार्य आहेत हे अतिशय या ठिकाणी निगरगट्ट अशा प्रकारचे बनलेले आहेत. त्यांना कुठल्याही विद्यार्थ्याशी किंवा कुठल्याही शिक्षकाशी काहीही घेणं देणं राहिलेलं नाही, हे वास्तव आहे. परंतु या सगळ्या बाबींमध्ये प्राचार्यांची बाजू देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. ही तर एक बाजू झाली. दुसरी बाजू त्या ठिकाणी देखील महत्त्वाची आहे. दुसरी बाजू अशी आहे की कोणत्याही प्राचार्याला व्यवस्थापनाच्या मर्जीशिवाय काहीही करता येत नाही. त्याप्रमाणे त्याला वागावं लागतं. स्वतःचा विचार त्या ठिकाणी त्याला अंमलात आणता येत नाही. जरी त्याला वाटलं की आपण काहीतरी करू किंवा केलं पाहिजे, परंतु तसं त्याला करता येत नाही. त्याला या ठिकाणी साखळ्यांमध्ये बांधून टाकलेलं असतं किंवा त्याचं सर्व्हिस बुक किंवा त्याचं कुठलं तरी प्रपोजल या ठिकाणी अडवून ठेवलेलं असतं आणि ते व्यवस्थापनाच्या हातामध्ये असतं. आणि याची भीती त्या प्राचार्यांना असते की पुढं माझं काय होईल, माझं पेन्शन सुरू होईल का नाही, किंवा मला कोणत्या अडचणी येतील, कोणते प्रॉब्लेम्स येतील. म्हणून तो त्या ठिकाणी सतत त्या मर्जी सांभाळण्यामध्ये त्याचं जे वेळ आहे, एनर्जी आहे, तो खर्ची घालत असतो. त्यानंतर याच्यामध्ये अजून एक प्रकार आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, तो म्हणजे प्राचार्य पदाची पदमान्यता मिळवण्यासाठी या ठिकाणी उच्च स्तरावरती पैसे द्यावे लागत आहेत. म्हणजे थेट मंत्रालयापर्यंत पैसे चाललेले आहेत. अशा प्रकारचं वातावरण आज आपल्याला पाहायला मिळतंय. तरच पद तुम्हाला मान्य होतं, अन्यथा पद मान्यता मिळत नाही, हेही वास्तव आहे. आणि याच्यावरती तोडगा हे काढणं फार जिकिरीचं होऊन बसलेलं आहे, कारण भ्रष्टाचार खूप मोठ्या प्रमाणात बोकाळलेला आहे. जरी कुठलंही शासन आलं आणि ते जरी म्हणत असलं की मैं खाऊंगा ना खाने दूंगा, परंतु खाने दूंगाची जी प्रवृत्ती आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली. इथं तुम्हाला प्रचंड असा भ्रष्टाचार पाहायला मिळेल. म्हणून या पदाच्या मान्यतेसाठी देखील GD ऑफिसपासून ते वरच्या स्तरापर्यंत या ठिकाणी पैसे दिले जातात. मग प्राचार्यांकडून डोनेशन घेतलं जातं, हा पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आज परिस्थिती अशी आहे की शिक्षक तर डोनेशन घेऊन भरतातच, लाखो कोट्यावधीचा व्यवहार भ्रष्टाचार त्यामध्ये आहे, परंतु प्राचार्यांची भरती सुद्धा आता पैसे घेऊन असे संस्थाचालक या ठिकाणी निर्माण झालेले आहेत मराठवाड्यामध्ये की ते पैसे घेतात आणि पैसे घेऊन प्राचार्यपद त्या ठिकाणी भरतात. तर इथून काय गुणवत्ता आपण अपेक्षित केली पाहिजे किंवा काय आपल्याला कोणता समाज घडवायचा, हे या ठिकाणी या सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. त्यानंतर मोठा वेळ हा प्राचार्याचा GD ऑफिसला तडजोडी करण्यामध्ये जातो. म्हणजे त्यांच्या दैनंदिन पगारापासून ते एखाद्या शिक्षकाचं प्रमोशन असेल, एखाद्या शिक्षकाचं काम असेल, तर त्याला खेटे मारावे लागतात, GD ऑफिसला जावं लागतं आणि तिथं त्याला मीडिएटर म्हणून काम करावं लागतं किंवा तिथं त्या ठिकाणी खूप मोठी ऊर्जा, वेळ, पैसा त्याला सर्वच वाया घालावं लागतं. आणि ही एनर्जी तिथं वाया गेल्यामुळं या ठिकाणी एक वातावरण जे आहे ते अतिशय बदललेलं तुम्हाला पाहायला मिळतं. कुठलंही चांगलं वातावरण तिथं पाहायला मिळत नाही. तर एकंदरीतच अशा पद्धतीनं आज प्राचार्यांचं जे एकूण वास्तव आहे ते आपल्याला पाहता येतं. परंतु मित्रहो, हे वास्तव जरी अतिशय या ठिकाणी उद्विग्न करणारं असलं तरी यामध्ये आशेचा किरण आहे. काही आजही असे प्राचार्य आहेत की जे अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करत आहेत किंवा आपल्याला काही प्राचार्यांची उदाहरणं देखील देता येतील. जसं नुकतंच या ठिकाणी दिवंगत झालेले माननीय JM वाघमारे सर, डॉक्टर जनार्दन वाघमारे हे एक असं नाव आहे की त्या नावानं प्राचार्य पदाला खूप मोठी गरिमा मिळवून दिली. प्राचार्य असताना त्यांनी खूप मोठं काम या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलेलं आहे. लातूरचा जो लातूर पॅटर्न आहे किंवा शाहूचा जो अभ्यासाचा पॅटर्न आहे तो एका प्राचार्याने या ठिकाणी निर्माण केलेला आहे. म्हणून मित्र, प्राचार्य देखील खूप मोठं काम करू शकतो आणि या सगळ्यामध्ये जर ठरवलं तर प्राचार्य एखाद्या
महाविद्यालयाचा चेहरा मोहरा बदलून टाकू शकतो. इतकी क्षमता त्या प्राचार्यांमध्ये आहे. परंतु हे प्राचार्यांनी ठरवलं पाहिजे आणि त्यांनी विवेकानं वागलं पाहिजे, त्यांनी स्वाभिमानानं वागलं पाहिजे, त्यांनी लांगुल चालन करू नये किंवा त्यांनी कुठल्याही प्रकारचं पद मिळवण्यासाठी मागे-पुढे धावाधाव करू नये. त्यांनी प्राचार्य म्हणून प्राचार्यांसारखं काम करावं. हे जर केलं तर एखादं महाविद्यालय त्याचा संपूर्ण चेहरा बदलणं हे काही अवघड जाणार नाही. कारण प्राचार्याबरोबर महाविद्यालयातली सर्व टीम असती. सगळे लोकं त्यांना सहकार्य करण्यासाठी त्या ठिकाणी तयार असतात आणि म्हणून प्राचार्यांनी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. म्हणून प्राचार्य हे जे पद आहे किंवा ही जी व्यक्ती आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि मला वाटतं यातून नक्कीच काहीतरी आपण साध्य करू किंवा ही जी परिस्थिती आहे ती बदलण्यासाठी यातून नक्कीच काहीतरी मदत होईल. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे किंवा तुमच्या प्राचार्य कसे काम करतात, काही चांगले गुण त्यांच्यामध्ये आहेत का? असतील तर कृपया करून कमेंट करा आणि याचा आपण या ठिकाणी सार्वजनिकरित्या अशा पद्धतीनं विचार करणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.